जगाचं कल्याण करण्यासाठी ज्यांचा जन्म झाला, ज्यांना अवघाची संसार सुखाचा करीन हा संकल्प केला, जगाच्या पाठीवर संकल्प जरी केला तर तो पूर्णत्वाला गेला पाहिजे. विठाला विठाला आधी संसार सफळ झाला की माय, पण पंढरपुरात गेल्यावर पांडुरंगाचे पाय धरले किंवा बघितले तरी सबळ होतो. याच्यापेक्षा पुरावा असा आहे, कधी कधी माणसं जन्माला येतात पण त्यांची कीर्ती शिल्लक राहत नाही. काही काही वेळेस असंही होतं, काही माणसाची कीर्ती शिल्लक राहते पण माणसं ध्यानात राहत नाही. तुम्ही पहा, संत गेले गेले दिगंबर ईश्वरी विभूती आणि काय राहिलं शिल्लक? हो, त्यांना कीर्ती शिल्लक राहते. आपल्या जीवनात नेमकं काय होतं? कीर्ती शिल्लक राहायला आपलं कर्तव्य तसं लागतं. विठाला विठाला कीर्ती सांगतोय का? हनुमानाची जयंती, हनुमानाची जन्मोत्सव नसन कळत सहज आहे का? नाथाची षष्ठी, तुकारामाची बीज, कृष्णाची अष्टमी, रामाची नवमी, आपलं 10वं. सगळ्या माणसाचं 10वं, सगळ्यांचं 10वं, सगळ्यांचं श्राद्ध. पण तिथीला महत्व आहे का? षष्ठीला सगळे उठले की पैठणला, बीजेला सगळे उठले की देऊला, अष्टमीला सगळे कृष्णाच्या मंदिरात, नवमीला सगळे रामाच्या मंदिरात. आपल्याला तीच नाहीच आहे. विठाला विठाला आपल्याला तीच का नाही माहिती का? आपलं जगणं स्वतःसाठी का दुसऱ्यासाठी? स्वतःसाठी. आपल्याला एकही असं नाही जगाच्या कल्याणात आपलं नाही ना, आपलं हे सगळं स्वतःसाठी. आणि स्वतःसाठी जगलं की कीर्ती शिल्लक राहत नाही. विठाला विठाला ज्यांचा श्राद्ध आहे असे सुखदेवजी भाऊराव गायकवाड
त्यांचं आमचं गाव एक, ते आमच्या गावचे मूळ आहे. त्यांचे चिरंजीव तुमच्या गावात आल्यामुळं एवढं तुमचं भाग्य, याच्यापेक्षा आमचं भाग्य हे आम्हाला सोनेवऱ्यात आज तरी म्हणजे मी श्राद्धाचा महाराज आहे हे कळलं आता. काही माणसं श्राद्धाला असतात, काही महाराज, काही माणसं 14व्याला असतात महाराज लोक, काही फक्त सप्त्याला, काही पहिल्या दिवशी, काही शेवटच्या दिवशी आणि काही शेवटच्या दिवशी. आता पण एक आता आहे का माणूस कुठेही असू द्या, काही माणसं उगाच सहज बोलतात. मला आता मग एक जण विचारलं तुम्हाला श्राद्धाचं कीर्तन जमतं का? आता काय शेतकऱ्याला विचारलं तुला पेरणीचं आऊत हाकता येते का? ते जमन का? वायरमॅनला विचारलं तुला डीपी चढवता येते का? जमलं का? वायरमॅनला डीपी चढवता येत नाही म्हणून तो वायरमॅनच नाही ना. आता हे मुलगा इतका ट्युनिंग गोड करताय, एकदम सिस्टीमचं एकदम जजमेंट आहे, त्यांना ट्युनिंग करता येते, एकदम क्वालिटी आहे. आता त्यांना जर म्हणलं तुम्हाला लग्न वाजवता येते का? ते काय म्हणजे तुला अक्कल आहे का? अक्कल कीर्तन मी वाजवतो. याला कधी कधी काही लोकांचा पुरावा असतो. आता आपल्या जीवनात असं घडतच नाही. आपलं कसं आहे, आपल्यासाठी जगणं आहे. तुम्ही पांडेगावच बघा, काय टेन्शन आहे काय माहिती का? बिल थकलंय काय लय लेकरं खास. आणि सोनीविरा गाव मला 2 वर्ष पाठ आहे. मी सुद्धा शाळेत इथंच होतो. तुमची सगळी भाषा मला पाठ आहे. लई खास काम आणि तुमच्यामुळेच माझा बदल झाला. विठाला विठाला आणि एवढा मोठा परिवार. गेल्या वर्षी बाबा गेले, ज्यांचं आज तुम्ही श्राद्ध आहे का नाही, हे सुखदेव बाबा आमच्या गावामध्ये पंधरवाड्या एकादशीचे वारकरी म्हणजे पंढरपूरला नाही गेले, पण 15 दिवसाच्या एकादशीला मंदिरात नाही आले असं नाही होणार. मंदिरात येणार, भजन करणार. ज्या 5-7 आम्हाला काय 50 गवळणी आपण काही ते सगळं पाठ. माझ्या जीवनात अजूनही त्यांची एक गवळण आहे, अजूनही मी ती गवळण कुठेही गेलो तरी म्हणतो, ती गवळण म्हटलं की मला त्यांचं ध्यान येते. याचं उत्तर कळलं की एका वारकऱ्याने एक गवळण मला दिली, बस झालं. एक अभंग दिला, अजून काय द्यायचं वारकऱ्यांना? आणि हे बघा, वैष्णवा संगती सुख वाटे, साधे माणसं होते पण एक पण खास असायची. विठाला विठाला झालो इच्छा म्हणे ते. मी आता शेवट माझा झाला, पण माझे मुलं मोठे झाले, नातवंड आले, पत्रून झाले. मग आता काय राहिलं शिल्लक? काही माणसाला अजूनही जागा वाटते. त्या दिवशी एक जण मला म्हणला, महाराज कोरोना आता संपला का? नाही, अजून आहे. कवर आहे हा म्हणलं, अजून लस येईपर्यंत आहे. ते म्हणलं पण किती लोक जातील, किती राहतील? म्हणलं सगळेच जाणार आहेत. ते नाही हसायचं मोठे. ते म्हणलं काय पुरावा? म्हणलं सगळेच जाणार आहेत, एकही सुद्धा राहणार नाही. ते म्हणलं मग बरं झालं, लय मोठ्यानं हसायचं. म्हणलं तुम्ही मोठ्यानं का हसायला? ते म्हणला सगळे जाणार आहेत म्हणून हसतोय. म्हणलं का? ते म्हणलं महाग कुणी नाही राहणार ना आपल्या. नाही कळलं का? माझ्या गावातून सगळे गेले ना, मी जावा, पण मी गेल्यावर माझ्या मागे जर 100 राहिले तर मग दुःख आहे. नाही कळलं का तुम्हाला? हे संसारातलं जग नाही. विठाला विठाला आपल्या जीवनामध्ये कळवळे करणारे, कळवळा करणारे जगात कुणी आहे का? 2च आहेत, एक आई आणि बाप. लेकुराचही
संत रूप मिळाले. तुम्ही पहा भगवान बाबाच्या जीवनामध्ये वडिलांची कृपा, आईचा आशीर्वाद, अशा उतरात जन्माला आले की बाबांची कीर्ती कवर आहे, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अशी कीर्ती. त्याला अभंग आहे बघा, उत्तमाची समाधानी का नाही. ते मला समाधान मिळवण्यासाठी माझा प्रयत्न चालू, पण मला संत भेटत नाही. आता संत भेटणे वेगळं आणि माणूस भेटणे वेगळं. माणसाला काय मिळेल? माणसाला दुःख मिळेल. संतांची बाई हा माझा. आता तुम्ही एवढे एकत्र बसतात ना, हे सुद्धा ह्या काळात बसायला सांगितलं नाही, पण तरी बसतात. या काळात सांगितलं का तरी तुम्ही सप्ताह केला का नाही केला? तो नियम तुमचा तरी पार पडला. बऱ्याच गावातले नियम तसेच राहिले. आमच्या तर रामनवमीला सप्ताह करा वाटत होता, इला उभा राहिला, सगळं झालं, पण ज्या दिवशी फुलं टाकायची त्या दिवशी पोलीस गावात आले. ते कसं तरी झालं. देव महत्वाचा आहे का शरीर महत्वाचं आहे? कुणाला झालं नाही. महत्वाचं काय आहे? नाही, शरीर महत्वाचं आहे का देव? हा, देव गावातच नाही राहिलं कुणी. देवाला कोणी बुजायचं? दिवा लावायच माणूस नाही राहिला म्हणजे देव महत्वाचा. दिवा लावाय कोणी पाहिजे का? नको. दिवा लावाय जर कोणी राहायचं असं, आता उत्तर आहे का बरं का, देव मंदिरात आहे, देवाचं मंदिर बंद आहे, पण तो देव तुमच्या आमच्या रूपानं इथं सगळीकडे आहे. तुम्हाला सगळं उत्तर आहे का? देव मंदिरात आहे, पण मंदिरातले देव घरात आहे. मी कधी सांगितलं माहिती का? आता 5-6 महिन्यात लोकांनी पंढरपूरला गेले तरी मला दर्शन झाले का? आज सगळीकडे आळंदी संचारबंदी, कोणी सुद्धा जायचं नाही. मग तुम्ही जर विचार केला मला पंढरपूरला गेल्यावर दर्शन मिळालं नाही, मग ते घरी होत आहे ना. पण माणसं काय करतात माहिती का? घरी न जाता, घरी न दर्शन घेतात, ते लांब दूर कुठंतरी जायला प्रयत्न करतात. मग देवानंच असं सांगितलं असावं. कधी कधी तुम्ही बघा, ईश्वरालाच असं वाटलं असं ही सगळे भक्त घरी राहतात 5-6 महिने, आईनं घरातले देव पूजावत. पण माणसं असे खात आहे, जिवंतपणे पाहत नाही आणि गेल्यावर उदो केल्याशिवाय. आपल्याकडं 90% गोड जेवण कशी अख्ख्या गावात म्हातारी ह्याच्या दारात जाय, त्याच्या दारात जाय, त्याच्या दारात जाय, या शेजारीच्या दारातून भाकर आण, त्याच्या शेजारीच्या दारातून भाजी आण. तिच्या जिवंतपणे तिला भाजी बिजी मागायला शेजारी फिरायची ती, आणि ती मेल्यावर गावाला बुंदी खाली. काय उपयोग आहे सांगा बरं मला? पण खाना क्वालिटी बघ नाही खायची इच्छा आहे त्याला कोणी देत नाही. आता ही एवढ्या सोनं बसल्या सगळ्या. आता माझं सोनीवरा ही माझं ममदापूर आजोळ म्हणजे सोनीवरा हे आजोळच आहे. तर इथं काही जवळनाथ आहे. मी इथं 2 वर्ष राहिलो म्हणजे मला इथली संस्कृती माहिती. आई सोनीवऱ्यामध्ये जेवढे गोंधळी समाजातले सगळे लोक आहेत तेवढ्या घरामध्ये कुणीच मांसाहार करत नाही. महिला असं म्हणायला पुरुषच नाही सांगितलं. म्हणून तुमच्या कुटुंबामध्ये भगवान बाबा जन्माला आले कुलात. कारण आई पवित्र आहे, कुस पवित्र आहे ना. तिथं संत जन्माला यायला कुस सुद्धा कसे लागते? ते काय उभेच होतच नाही. आईच्या पोटामध्ये जन्माला यायचं म्हणजे तिनं कोंबडं खाल्लं. ती मी उरफट्या डोक्याचं कडकनाथ खाल्ली काय माहिती? तुम्ही तुला कसं काय माहिती? आणि मग देव जन्माला आला असं होईल का? तुमच्याच कुळात का बाकीचे कुळ नव्हते का? आमच्याकडे बाळू माहित ना नाही.
का? पण आमचं कसं आहे, आता आमच्याकडे सुद्धा बाळूमामाच्या मेंढ्या आल्या, इकडे सगळ्या परिसरात सगळीकडे आले. तुम्ही पाहिलं असेल, मेंढ्या बाळूमामाच्या दिसल्या की बाया सगळे लोक पाया पडत जाते. पहा, बाळूमामाच्या मेंढ्या आल्यावर सगळे लोक म्हणतात पिकातून गेली तरी चालेल, काही टेन्शन नाही. आणि शेजारच्या गावातल्या एखाद्या, आपल्या गावातल्या एखाद्याची मेंढी पडली तर चालते का तुम्हाला? मेंढ्या सारख्याच आहेत ना. फरक कळला का? तुमच्या नजरेत फरक आहे. नसेल तर परवाच सांगतो, आमच्या कावळ्याच्या वाडीत माझं कीर्तन काल्याचं, बरं का, काल्याचं. आणि बाळूमामाची मेंढी आल्यामुळे आमच्या मामाने पंगत येते सरपंच, त्या पंक्तीचं कीर्तन. आणि कीर्तन लोक सगळे उन्हात बसले. आता बघा का, उन्हात सगळे बसले, निवांत उन्हात आहे. आम्ही सगळे सावलेले एका मंडपात आहे. पण ती श्रद्धा किती मोठी आहे. मामांच्या मेंढ्या जात असताना तो प्रसाद मिळणार आहे, त्याचा भाव आहे. त्याच्यामुळे मग किती ऊन लागलं, किती तुम्हाला त्रास झाला, पण श्रद्धा कशावर आहे? मामांवर. कारण त्यांना चमत्कार आहे. पण तिथं तसंच जावा, नाही काही खाता जावा तरी भीती आहे ना. आणि माणसाला मनाला भीती नसली पाहिजे. तुम्हाला माहिती का, तुमच्या मनाची भीती जावी असं वाटत असेल तर तुमचं काम चांगलं पाहिजे. आता सगळ्या महिन्यांना सांगत तुम्ही उपास नाही धरायचं, काय नाही धरायचं, फक्त सासू सांभाळायची. आणि नेमकं तुम्ही काय करते, सगळ्या गोष्टी करते, काय सांभाळत नाही. अजून एक घटना आहे का बरं का तुमच्या ध्यानात जुन्याच्या. आता तुम्ही सगळे तुम्ही बघा, सुनाला काय काय चालत नाही. सासूचे सगळं घर चालतं सुनाला, म्हणजे घ्यायला. तुमच्याकडे वाटून घेताना काय घेत्या, घर निम्म, इस्टेट निम्मी, उकडे का उकडणे म्हणजे आपल्याकडे उकडणे सुद्धा निम्मे, विहिरी निम्म्या, सगळं निम्म चालत कुणाला? सुनाला. आणि सासरा सासू ते नकोच वाटतं तरी निम्मी घेते बरं. निम्मी म्हणजे म्हातारा थोडल्याकड आणि नवकारी घेते का नाही घेते. जिवंतपणे नाही तर मृत्यूच्या टायमाला त्यांच्या वाटणे केल्या जातात. मला सांगा, मृत्यूच्या टायमाला वाटणे केलं नसेल कळत तर शेवट सांगा, 4 पोरं आणि 4 मुली, 8 मुलाचा संसार सुखाचा कोणी केला? आई बापाने. मग 4 मुलांना आई बाप जड का? नाही कळलं का? 4 मुलांना मोठं करायचं काम कोणाचं आहे? आई बापाचं. मग 4ही मुलांना जर आई बाप मोठं करू शकतात तर 4 मुलांना 2 आई बाप जड आहेत का? काय तर नाही का? याचं उत्तर कळलं नसेल तर शेवट सांगतो. माझ्या सगळ्या आई आहेत. आई सांगा तुमच्या इथं अशी कोणती सूर आहे रोज सासूला आंघोळ घालती? इथं 1 2 3 4 5 कोणीच नाही ना पुढच्या मागं पाहतात. पण नसू द्या, जाऊ द्या, बोलू द्या, असू द्या. तुम्ही सासूला आंघोळ केव्हा घालणार? म्हातारी बाहेर आंघोळीला काढली. बरं जाऊ द्या, बोलू द्या, आता ते सोडून द्या. तुम्ही नवं लुगडं म्हातारीला घरातलं केव्हा देत्या? आता तिथं नेसायचं गावा सांगा मला. आता नाही चालत. आणि हे बघा पाया पडतं, हे कुठं जायची गरज नाही. आता तुम्ही पाया पडतो तर आम्ही एवढ्या लांब लांब फिरतो का नाही? काय गरज नाही कुठं जायची, फक्त तुम्हाला आहे ना हे कळलं पाहिजे. आता तर नाही कळलंय, अजून नाही झालं. तर आता आपल्याकडे माणसं बोलायला लागले तर एखादं शिकलं कळतं ना. ते असं नाही का, त्याला आपलं काय म्हणजे आपण त्याला काय शिकलं? सट म्हणे का नाही, सट शिकलो हे खरं झालं. आता जर शेजारी कोणी शिकलं तर माणसं काय म्हणते, उठ बाजूला सर, नाही तर 3.5 लाख रुपये जातात. शिकलं का माणसं म्हणजे बाजूला सरक, म्हणजे आता ते राहिलं नाही. आता नाही राहिलं. आता ते शिकलं म्हणले का कुठाला झालं. आता काही नाही, भानगडी नाही, कुठाला नाही. आता 3च औषध आहेत सध्या. आता एक मास्क लावायचं, एकापासून दूर राहायचं ना माणसापासून, आणि दुसरं एक सॅनिटायझर आहे. हे 3च औषध आहेत. नाही तर आता कोरोनाच्या काळात लागण व्हायला दुसरं काही शिल्लक नाही. आता तुम्ही पहा, इथं कोण आहे, ही अलीकडलं शाळा जातो का नाही तू? हा, काय नाव तुझं? शुभम. इथलाच आहे का तू गावचा? उभा राहा बरं. त्याची मम्मी नाही निघालेली, उभा तर आहे. शुभम मला सांग, आपली मम्मी मावशी आल्यावर चांगला स्वयंपाक करते, आत्या आल्यावर? इकडे येऊ सांग. मावशी जमलं काम करा सांगता. काय मला वाटलं सगळ्यात तुमच्या फरक होत असेल असं. आता
विठ्ठल तुम्ही स्त्रियाच आहे आणि पुतळा मातोश्री स्त्रियाच होते. पुतळा मातोश्री कोण माहिती का? शंभराजाची सावत्र आई, संभाजी महाराजांची सावत्र आई. सावत्र सखी नाही, सखी अगोदरच वारले. तुम्ही सुद्धा आईच आहे आणि ती माऊली पण आईच आहे. पण जर शंभराजे कुठेतरी लढायला गेले त्या माऊलीनं देव पाण्यात ठेवायचे. देव पाण्यात का ठेवायचे माहिती का? देव पाण्यात ठेवला की लढाई जिंकायची आणि देवाला वध टाकायचं. जर माझा मुलगा सुखरूप घरी आलं मग तुला काढी. पूजा नाही खास. पुत्रात मातोश्रीनं आयुष्यभर देव पाण्यात ठेवले. महाराजांच्या काळातही ठेवले, महाराजांच्या नंतरही शंभराजांच्या काळात ठेवले. मला तुम्हाला सांगायचं काय कळलं का? आपल्या जीवनात हे कळत नाही. आपल्या जीवनात कळलं पाहिजे आपलं कोण आहे. सांगा बरं मला आता कोण तुमचं आहे? अरे ह्या काळात कोण आहे तुमचं? तुम्ही खरं सांगा. तुम्हाला वाटणार नाही कोणाला माझे पाहुणे मला प्रेम करतात, फक्त तुम्ही पॉझिटिव्ह निघा. तुम्ही पॉझिटिव्ह आहे कळलं की कोण येतं तुमच्याकडे? सांगा बरं मला एक मिळून मला. आणि आम्ही त्या दिवशी मोदम फोन केला मला म्हणलं वहिनी, मी वहिनी म्हणत नाही, मला तोंडात किडे पडतील म्हणलं तर असं मुद्दा मिळवलं. आम्ही जरा पुण्याला येऊ का तुमच्याकडे? ती म्हणजे पुण्याला काय म्हणलं पेशंट सोडायला करूनच. ती बाई काय म्हणजे बाई तिकडेच भूकंपाचा, आमच्याकडे येऊ नका. तुमचं प्रेमच केलं. कोरोनाने प्रेम जगायला शिकवलं, कोरोनाने तुम्हाला वागायला शिकवलंय. आणि इथून जर माणूस पुढे शिकला तर तो आयुष्यात तृप्त झाला. आणि नाही शिकल्यावर लय वाईट आहे. मला तुम्ही शिकायला पाहिजे. इथं कुणीच कुणाचं नाहीये का? बघे नाही कोणाचे नाही.